मित्रांनो, संभाजी ब्रिगेड दोनही संभाजी ब्रिगेड सामाजिक आणि संभाजी ब्रिगेड राजकीय दोनही एकत्र येणार आहेत अशी बातमी आहे। आता लक्षात ठेवा, दोनही संभाजी ब्रिगेड कधीही वेगळ्या नव्हत्या किंवा वेगवेगळ्या विचारधारा नव्हत्या, काही सुद्धा नव्हतं। वरच्या लेवलला काही मतभेद होते, परंतु ग्राउंड लेवलला अगोदर सुद्धा आणि आज सुद्धा संभाजी ब्रिगेड एकच आहे। आता असं असलं तरी मागच्या 10 वर्षांमध्ये लक्षात ठेवा, जवळपास मागच्या 10 वर्षांमध्ये आणि त्यातली त्यात 6 वर्षांमध्ये तरी संभाजी ब्रिगेडचं काम हे पूर्णपणे जवळपास स्टॉप झालेलं आहे। मागच्या 6 वर्षांमध्ये संभाजी ब्रिगेड केवळ अधिवेशनापुरती किंवा मोठ्या हाय लेवलच्या मीटिंग पुरती मर्यादित राहिली होती। ग्राउंड लेवलला पूर्णपणे 0% काम संभाजी ब्रिगेडचं होतं। असं असलं तरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 6 वर्षांमध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेडची ताकद अजिबात कमी झालेली नाही किंवा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यामध्ये कसलाही फरक पडलेला नाही किंवा कार्यकर्ते कमी झालेले नाहीत। आता मित्रांनो, नेमकं पुढे काय करायचं याबाबत मी 3 गोष्टी तर सांगणार आहे ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्याशिवाय संभाजी ब्रिगेड उभा राहू शकणार नाही। मित्रांनो, याच्या अगोदर सुद्धा 7-8 वर्षापूर्वी या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नंतर हे कामच हळूहळू संभाजी ब्रिगेडचं बंद पडत गेलं आणि कार्यकर्ते आपापल्या उद्योग व्यवसायामध्ये आपापल्या कामामध्ये विभागले गेले। आता मित्रांनो, संभाजी ब्रिगेडची गरज का आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। संभाजी ब्रिगेड म्हणजे शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि वारकरी साधू संतांचे कृतिशील विचार म्हणजे संभाजी ब्रिगेड। संभाजी ब्रिगेड स्वतःच्या मनाचं एकही वाक्य सांगत नाही। संभाजी ब्रिगेडची जवळपास मी सगळी पुस्तकं A to Z वाचलेली आहेत आणि या पुस्तकामध्ये एकाही पुस्तकामध्ये संभाजी ब्रिगेडने स्वतःचे विचार मांडलेले नाहीत। लक्षात ठेवा, प्रत्येक पुस्तकामध्ये संभाजी ब्रिगेडने गाथा काय सांगते, तुकाराम महाराज काय सांगतात, नामदेव महाराज काय सांगतात, मौली ज्ञानोबा राय काय म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात, शाहू महाराज काय म्हणतात, महात्मा फुले काय म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, हेच मांडलेलं आहे। आता मित्रांनो, शिवधर्म म्हणजे काय याबाबत मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो सर्वांनी पाहावा। त्याची वाटलं तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो। लक्षात ठेवा, त्यावर अजून बरंच काही मी बोलणार आहे, अनेक व्हिडिओ मी त्यावर बनवणार आहे जे अत्यंत महत्त्वाचे आहेत। कारण येणाऱ्या काळामध्ये प्रबोधनाची जी चळवळ त्यामध्ये जो गॅप पडलेला होता, त्यामुळे मित्रांनो मनुवादी शक्तींनी डोकं वर काढलेलं आहे। या मनुवादी शक्तीमध्ये कसलीही ताकद नाही ना हिम्मत आहे। लक्षात ठेवा, यांच्यामध्ये ना ताकद आहे ना हिम्मत आहे, यांच्याकडे ना खरेपणा आहे। खरेपणा तरी असावा लागतो, अस्सलपणा असावा लागतो, सत्य असावं लागतं, यांच्याकडे कसलंही नाही। बाळासाहेब सराटे जो RSSचं धड, RSSचं डोकं, धड नाही डोकं बाळासाहेब सराटे यांचं आणि डोकं RSSचं, त्यांना मी एक साधा प्रश्न विचारला होता, परंतु त्याचं उत्तर त्यांना देता आलेलं नाही। मित्रांनो, संभाजी ब्रिगेड चळवळ महाराष्ट्रामध्ये रुजणं इतकं महत्त्वाचं आहे, कारण जर महाराष्ट्र वाचवायचा असेल, हा महाराष्ट्र धर्म वाचवायचा असेल, खास करून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर आपल्या हातामध्ये धर्मदंड घेतला होता आणि छत्रपती संभाजी महाराज सुद्धा, संभाजी महाराजांचं सुद्धा धर्माकडे विशेष लक्ष होतं आणि तो धर्म, जो धर्म संभाजी महाराजांना अपेक्षित होता, जो धर्म छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होता, जो धर्म राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अपेक्षित होता, त्या धर्माचं पुनरुज्जीवन जर करायचं असेल आणि खास करून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना अपेक्षित जो सत्य धर्म आहे, त्या धर्माचं पुनरुज्जीवन जर करायचं असेल तर त्यासाठी संभाजी ब्रिगेड तळागाळामध्ये, गावागावामध्येच नाही तर घराघरामध्ये रुजणं काळाची गरज आहे। यासाठी करावयाच्या नेमक्या 3 गोष्टी कोणत्या त्या लक्षात ठेवा। पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये, काय म्हणतोय पहा, प्रत्येक तालुक्यामध्ये 2 कार्यकर्ते हे पूर्ण वेळ असायला हवेत। लक्षात ठेवा, संभाजी ब्रिगेडचे जे वरच्या लेवलचे पदाधिकारी आहेत यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये 2 कार्यकर्ते हे पूर्ण वेळ काम करणारे असायला हवेत। मग त्या 2 कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची पोटापाण्याची कशी व्यवस्था, काय त्याच्या इन्कम सोर्सची व्यवस्था कशी लावायची ती संघटनेने लावायला हवी, परंतु 2 कार्यकर्ते हे पूर्ण वेळ असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडमध्ये अनेक पद निर्माण करून याची नव्याने मांडणी करणं गरजेचं आहे आणि संभाजी ब्रिगेड कशा पद्धतीने प्रत्येक गावामध्ये पोहोचेल, प्रत्येक घरामध्ये पोहोचेल
यासाठी कृतिशील कार्यक्रम आखणं गरजेचं आहे, विकली बैठका होणं गरजेचं आहे, विकली फॉलोअप होणं गरजेचं आहे आणि मंथली एक मोठी बैठक होणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे धर्माचा. लक्षात ठेवा, धर्म खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्याचं धर्मावर कंट्रोल आहे त्याचं समाजावर कंट्रोल असतं. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचं सगळ्यात मोठं कारण होतं धर्मावर कंट्रोल ठेवणं, धर्मदंड हातामध्ये ठेवणं. संभाजी ब्रिगेडने वारकरी साधू संतांच्या मार्गाने जास्तीत जास्त तुकाराम महाराजांचे विचार, गाथेचे विचार या मार्गाने जाणं अत्यंत आवश्यक आहे. ऑलरेडी संभाजी ब्रिगेडची वाटचाल ही वारकरी साधू संतांच्या मार्गानेच झालेली आहे. नामदेव तुकाराम वारकरी परिषद ऑलरेडी संभाजी ब्रिगेडमध्ये आहे. अनेक वारकरी, अनेक महाराज मंडळी ऑलरेडी संभाजी ब्रिगेडमध्ये आहेत. परंतु हे अधिक गतिमान करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, याची अधिक चांगल्या पद्धतीने सर्वसमावेशक मांडणी करणं गरजेचं आहे. आणि धर्म ताब्यात आपण शिवधर्माची स्थापना केली. लक्षात ठेवा, शिवधर्मासोबतच आपल्याला ज्या पद्धतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मराठा क्षात्र धर्माची स्थापना केली होती ती जोड देणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आणि ती जोड देत असताना मराठा समाजाचे पुरोहित तयार करणं गरजेचं आहे. पर्यायी जर व्यवस्था तुम्ही जर नाही दिली तर ती व्यवस्था चिर स्वरूपामध्ये टिकत नाही. धर्म ही लोकांची गरज आहे आणि ती गरज जर लोकांना जर नाही पुरवली तर लोक आपल्याकडून दुसरीकडे जातात. त्यामुळे ती गरज पुरवण्यासाठी धर्माकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मराठा समाजामध्ये पुरोहित तयार करणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, इतिहासाची पुनर्मांडणी करणं अत्यंत गरजेचं आहे, जी ऑलरेडी संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे. त्यामध्ये फार मोठं यश संभाजी ब्रिगेडने संपादित केलेलं आहे. असं असलं तरी त्या मांडणीमध्ये संभाजी ब्रिगेड करून सुद्धा काही चुका झालेल्या आहेत. लक्षात ठेवा, आपण समोरच्याचा मनुवादी इतिहास खोडताना आपल्याकडून ही काही चुका झालेल्या आहेत. आपली मांडणी ही वस्तुनिष्ठ असली पाहिजे, ॲज इट इज असली पाहिजे. कारण इतिहास हा ना पुरोगामी असतो ना प्रतिगामी असतो. इतिहास हा ॲज इट इज जसा आहे तसाच मांडावा लागतो आणि त्या पद्धतीची मांडणी येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडला करणं गरजेचं आहे. आणि यासोबतच जेवढे काही तरुण, खास करून माननीय प्रवीणदादा गायकवाड यांनी जे लक्ष जी सध्या चळवळ सुरू केलेली आहे, विचारांसोबत स्वतःच्या पायावर तरुणांना उभा करण्याचं काम प्रवीणदादा गायकवाड यांनी केलेलं आहे. जवळपास 20,000 तरुणांना रोजगार मिळवून देण्याचं काम प्रवीणदादा गायकवाड यांनी केलेलं आहे. ती चळवळ अजून दुपटीने तिपटीने चालवावी लागेल. म्हणजे एक स्वाभिमानी तरुणांचं संघटन उभा राहील जे कोणापुढेही हात पसरणार नाही. या 3-4 बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार आहे. त्यामुळे निश्चितच फायदा होणार आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.